शंकराच्या चरणाजवळ उपस्थित आहे। तिळ तिळ पुण्य साचा पडे बहुत सुकृताची जोडी म्हणून पूर्व काळामध्ये इंद्रधुम्न नावाचा एक राजा होऊन गेला। पापी होता पण शिवनामाचा जप केल्याने त्याचा उद्धार झाला। भस्म धारण करण्यामध्ये पुण्य आहे। भगवान महादेव तर मेलेल्या माणसाचं भस्म लावतात, वैराग्याचं स्वरूप आहे। भगवान महादेव आता कुठे स्मशानात लोक जाऊन थांबतात का? स्मशान म्हटलं तरी अंगावर काटा उभा राहतो। तुमच्या माहितीसाठी सांगतो, शिव महापुराणकार सांगतात जगातली सगळ्यात पवित्र जागा स्मशान आहे। या जगातली सगळ्यात पवित्र जागा स्मशान आहे। पण आपल्याला सगळ्यात जास्त भीती वाटते ती स्मशानाची। रात्री जर एकटा असला मोटरसायकलवरून जर गावाच्या बाहेर स्मशान दिसलं तर माणूस सगळे देव जमा करतो भाई। आणि महादेव स्मशानात आहे। पवित्र जागा आहे। तुमचं माझा सगळ्यांचा शेवटचा मुक्काम तिथेच आहे। सोने का जो बंगला तेरा नदी किनारे जाएगा, माता पिता बहन माल टारी घोड़ा गाड़ी खेती बाड़ी छोड़ अकेला जाएगा। सोने का जो बंगला तेरा नदी किनारे। गव्हर्नमेंटने विचार केला यांना सिमेंटच्या घरात राहण्याची सवय झाली, उघड्या मसनात चित्त लागणार नाही म्हणून गव्हर्नमेंटने नदीच्या काठी आरसीसीचे बंगले उभे केले। तुमचं माझं सगळ्यांचं परमानंट ठिकाण आहे ते। ज्ञानी असोवा ज्ञानी गती आहे एक जाण, मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान। सोडी सोडी माया सारी, सोडी सोडी माया सारी, आहे जग हे नश्वर। जैसे जाच कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर। जैसे जाच कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर। ज्ञानी गती आहे एक जाण, मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान। मृत्यू चुकवता येत नाही। ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी तुमचं माझं मरण ठरलेलं आहे। म्हणून मृत्यूचं स्मरण ठेवा। महाराज म्हणतात कुठवर करशील मौजारे, जेव्हा येती यमाच्या फौजा, जेव्हा येती यमाच्या फौजा। नामदेवराय सांगतात मारिती झोडीती यमाची यमदंड। नाथ महाराज सांगतात अनेक यातना यम करविल होते, कोण सोडविल तेथे तुझला। त्या यमपुरी पासून यमाच्या त्रासापासून जर चुकायचं असेल तर रुद्राक्ष गळ्यात धारण करा, कपाळावरती भस्म लावा आणि भगवान शंकराची उपासना। आपण यमाच्या ताब्यात येईल, यम महादेवाच्या ताब्यात नाही। आपण कोणाच्या ताब्यात आहे? यमानं मिस कॉल मारला कुठलीच अपील नाही। बरं तुम्हाला यम घ्यायला लागेल त्याला सांगा ना तुझ्या नावाचे 2 एकर आईरवाडी काठावरची जमीन तुझ्या नावावर करतो रस्त्यावर।
तिथे काहीच चालत नाही. त्याला सांगा मुलाचं लग्न झालं की आलोच. नुसतं लग्न लागू द्या, जेवणार सुद्धा नाही, घेऊन जा, एवढाही टाइम नाही. आता लय झाला, घासगिळी सत्ता नाही. परवा आमच्या गावामध्ये एक माणूस पोहे खाता खाता गेला, चमचा तसाच तोंडात घेऊन गेला. दातपेटी अशी बसली की चमचा मी सोडेना, मेल्यावर मी सोडेना. त्या याचातून, त्या जाचातून, त्या कष्टातून, त्या दुःखातून जर तरून जायचं असेल तर भगवान शंकराची उपासना. यम त्यांच्या ताब्यात, आपण यमाच्या ताब्यात. सोपं करून सांगतो तुम्हाला. दरोडेखोर पकडले, मागे 2-3 पोलीस, पुढे 2-3 पोलीस मध्ये दरोडेखोर, त्याला गावातून पकडून देत होते. 4-5 वर्षाच्या पोरानं पाहिलं, तो बापाजवळ पळतो, म्हणले पप्पा पप्पा काय सोंग आलंय म्हणे आपल्या गावात. बाप म्हणले बेटा सोंग नाही ते. म्हणले मग? म्हणले मागे पुढे चालताय ते पोलीस आहेत, मध्ये चालतोय तो दरोडेखोर आहे. म्हणजे पोराच्या डोक्यात फिट बसलं, मागे पुढे पोलीस मध्ये चालतो तो दरोडेखोर. एका महिन्याने मंत्री आले गावात, मागे पुढे पोलीस मध्ये मंत्री मध्ये. पोरग पळतच गेलं बापाजवळ, म्हणले पप्पा 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 दरोडेखोर म्हणणार ते त्यात बापाने तोंडावर आठवला. म्हणले नाही बेटा गैरसमज तुझा. म्हणले तू विषय सांगितलं मागे पुढे पोलिसांमध्ये चालतो तो. म्हणले हो, पण त्याच्यात फरक आहे. म्हणले काय? मागे पुढे पोलिसांमध्ये चालत होता तो दरोडेखोर होता, मागे पुढे पोलीस मध्ये जातात ते मंत्री महोदय. म्हणले पप्पा याच्यात फरक काय? म्हणले फरक इतका आहे, दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात आहे आणि ते पोलीस मंत्र्याच्या ताब्यात आहे. दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात आहे आणि ते पोलीस मंत्र्यांच्या ताब्यात आहे. आपण यमाच्या ताब्यात आहे आणि तो यम महादेवाच्या ताब्यात आहे. आपण काळाच्या ताब्यात आहे आणि तो काळ महादेवाच्या ताब्यात आहे. भस्म धारण करणे, शिवनामाचा उच्चार करणे, रुद्राक्ष धारण करणे या भगवान शंकराच्या उपासनेतल्या अत्यंत पवित्र पावन त्या ठिकाणी असणाऱ्या उपासना पद्धतीतल्या महत्वाच्या गोष्टी. सोमवार, सोम म्हणजे चंद्र, सोमनाथाची कथा आहे, ते 12 ज्योतिर्लिंगांची कथा आहे. प्रत्येक ज्योतिर्लिंगाची कथा सांगेल. प्रत्येक ज्योतिर्लिंग जन्माला कसं आलं, 12 ज्योतिर्लिंग. मागे सोशल मीडियावरती एक चित्र आलं होतं. भारतामध्ये ज्योतिर्लिंगांची रचना अशी आहे, पहिल्या ज्योतिर्लिंगापासून म्हणजे पहिलं ज्योतिर्लिंग सोरटे सोमनाथ, सोमनाथापासून जर असं गोल राऊंड करायला सुरुवात केली तर बरोबर 12वं ज्योतिर्लिंग आहे घुसणेश्वर. कृष्णेश्वर वेरूळचं हे 12वं ज्योतिर्लिंग आहे. पहिल्या ज्योतिर्लिंगापासून जर त्या ठिकाणी रेषा मारायला सुरुवात केली तर 12व्या ज्योतिर्लिंगापर्यंत बरोबर शंखाचा आकार तयार होतो. बरं 12 ज्योतिर्लिंग कुठे कुठे आहेत? वेगवेगळ्या ठिकाणी. त्याचं जर सर्कल तयार केलं तर बरोबर शंखाचा आकार निर्माण होतो. आणि इथे बघा आयोजकांनी हे मंदिर बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल, तिथे जाऊन तर काही पाहिलं नसेल पण टीव्हीवर पाहिलं असेल. आठवतं काही मंदिर? कोणत्या देवाचं? म्हसोबाचं? मग हे मंदिर ते आहे ज्या मंदिराने जगाला साक्षात्कार दाखवला की भगवान महादेव काय करू शकतात. 2013 मध्ये जो प्रलय झाला होता हिमालयामध्ये, भगवान केदारनाथ, तुमच्यापैकी ज्यांनी केदारनाथाचं मंदिर आता पाहिलं असेल, अख्खं मंदिर झाकून टाकेल एवढी मोठी शिळा हिमालयातून खाली आलेली. ती शिळा मंदिराच्या पाठीमागे आडवी झाली म्हणून पाणी डिव्हायडेड झालं, वाटल्या गेलं, दिशा बदलली, मंदिर सुरक्षित झालं. तो पाषाण इतका मोठा आहे. आता लोक महादेवाची केदारनाथाची पूजा केली की त्या दगडाची पूजा करतात. तो दगड नाही, तो प्रत्यक्ष भगवान शंकरच आहे. हे भगवान शंकराचं असणारं त्या ठिकाणी जागृत त्या ठिकाणी असणारी मायबाप महती केदारनाथला आपण पाहिलेली.
14 मुखी रुद्रा